प्रेक्षकांची लाडकी सरू वहिनी म्हणजेच अभिनेत्री नंदिता पाटकर लग्नबंधनात अडकली आहे. नंदिताने विपुल महागावकर यांच्याशी लग्न केलं. तिने आणि विपुलने कोर्ट मॅरेज केल्याचं समजतंय. नंदिता आणि विपुल यांच्या इंस्टाग्रामवर एकत्र ट्रॅव्हल आणि ट्रेकिंगचे फोटो आहेत. नंदिताच्या लग्नातील साधेपणाने लक्ष वेधून घेतलंय. विपुल थिएटर डिरेक्टर असून अनेक नाटकांसाठी त्यांनी काम केलंय. नंदिताच्या लग्नाचा फोटो अभिनेत्री साक्षी गांधी हिने शेअर करत दोघांना शुभेच्छा दिल्या. या दोघींनी सहकुटुंब सहपरिवार या मालिकेत एकत्र काम केलंय. अभिनेत्री नंदिता पाटकर नेहमीच तिच्या कामासाठी ओळखली जाते. एलिझाबेथ एकादशी, पंचक, माझे पती सौभाग्यवती, सहकुटुंब सहपरिवार अशा विविध मालिकांमधून तिनं अभिनयाची छाप सोडलीय. नुकतंच तिने एका मुलाखतीमध्ये तिच्या घटस्फोटाबद्दल सुद्धा सांगितलं होतं. घटस्फोट या शब्दाची भीती वाटते असं ती म्हणाली होती. आपल्याला आधी ते झेपत नाही. त्यात जर कोणी विचारलं की लग्न झालंय का, तर मी सेपरेट झालीये हे सांगायलाही भीती वाटायची. त्या परिस्थितीमध्ये स्वतःला सांभाळणं, चेहरा हसरा ठेवून काम करणं तारेवरची कसरत होती असं नंदिता म्हणाली. या मुलाखतीमध्ये तिने सांगितलं, मी या क्षेत्रात कामाला सुरुवात केली आणि त्यानंतर आम्ही वेगळे झालो. तो एक वेगळा स्ट्रेस होता माझ्यासाठी. या सगळ्या परिस्थितीत चाचपडणं, कारण तेव्हा मी नोकरीही सोडली होती आणि आम्ही वेगळे झालेलो. त्यामुळे मला एकटीने सगळं करणं भाग होतं आणि माझ्या निर्णयाचं ओझं मला माझ्या आईवडिलांवर टाकायचं नव्हतं. म्हणूनच मी वेगळी राहायला गेले. सुदैवानं तेव्हा मला माझे पती सौभाग्यवती ही सिरियल मिळाली. त्याचं दहिसरला शूटिंग असायचं. तेव्हा मी सकाळी 6ची ट्रेन पकडून दादरला उतरून तिथून पुन्हा ट्रेन बदलून दहिसरला जायचे आणि पुन्हा चिंचपोकळीचा प्रवास असायचा. त्या दरम्यान मी स्तब्ध झाले होते. मला कळतच नव्हतं. मी सतत पळत होते, पण त्यामुळे मला फायदाही झाला की मी विचारात अडकून पडले नाही. त्यामुळे पैसेही येत होते. खाजगी आयुष्य आणि व्यावसायिक आयुष्य सगळं सुरू होतं. त्यात समतोल साधण्याचा प्रयत्न सुरू होता. पण जेव्हा मला जाणवलं की हा प्रवास खूप भीतीदायक आहे, त्रासदायक पण अत्यंत गरजेचा असा आयुष्यातील तो टप्पा होता, असं तिने मुलाखतीमध्ये म्हटलं. दरम्यान आता जुन्या गोष्टी मागे ठेवून नंदितानं पुन्हा एकदा नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. तिचं आमच्याकडूनही खूप अभिनंदन. नंदिता पाटकर हिचं कोणतं काम तुम्हाला सगळ्यात जास्त आवडलं ते कमेंट करून नक्की सांगा. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबस.